नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे विचार जे आजही भक्तांना आत्मविश्वास देतात, जीवन जगण्याची प्रेरणा देतात. मित्रांनो, हे विचार तुम्ही संपूर्ण ऐका. बघा, तुम्हाला एक वेगळीच शक्ती मिळेल, तुम्हाला एक आत्मविश्वास मिळेल, जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तींवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल: आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटून देऊ नका, कारण पैसे कमी असले तरी आपल्या आई वडिलांचे कष्ट कधीच कमी नसतात. जो माझ्यासाठी 4 पावले चालतो त्यासाठी मी 100 पावले चालून येतो. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधी सोडत नाही, आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधी देत नाही. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊन देणार नाही. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही केलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपयोग होत नाही. जर नशीब काही चांगले देत असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देत असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. कोणाच्याही चुका मोजत बसू नका, आयुष्यच त्याला त्याच्या चुकाची शिक्षा देईल. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर शक्य असे काहीच नाही. नाते टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्यांना सुगंध देत राहायचं. आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही. म्हणतात, काहीच नसताना जे माणसं सोबत उभे राहतात ती योगायोगाने नाही तर देवाने पाठवलेली असतात. कारण स्वार्थ संपला की बहुतेक नातीही संपतात, पण देवाने दिलेली माणसं परिस्थितीच्या प्रत्येक कसोटीवर विश्वास साथ सोडत नाहीत. म्हणून आयुष्यात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा देव स्वतः माणसाच्या रूपात आपल्या बाजूने उभा राहतो. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. तुटलेल्या आरशामधूनही स्वतःचे प्रतिबिंब दिसतं, तसंच अपयशातूनही तुमचं खरं सामर्थ्य दिसतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे, आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात सोडून गेली तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जात असतो. ती गेलेली प्रत्येक व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो, आणि ठेवला जरी तरी गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं, आणि अपेक्षा फक्त स्वतःकडूनच ठेवावी. काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्यासोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला.
माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असायला पाहिजे. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक अधिक स्वतःचाच विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या सोबती जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार. श्री स्वामी समर्थ.